चंद्रपूर महानगरपालिकेत धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी वडेट्टीवार गटात 17 तर धानोरकर गटात 10 नगरसेवक होते। मात्र अलीकडेच झालेल्या काही घडामोडींनंतर वडेट्टीवार गटातील 5 नगरसेवक धानोरकर गटात गेलेत आणि त्यामुळे धानोरकर गटाची संख्या 15 वर पोहोचली आणि त्यानंतर धानोरकर गटानं वडेट्टीवार समर्थक असलेले पालिकेतील काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांना हटवण्याची मोहीम तीव्र केली आहे। याचाच एक भाग म्हणून आज धानोरकरांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व समर्थक नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे। मात्र त्याआधीच वडेट्टीवार गट सक्रिय झाला। गटनेते राजेश अडूर यांनी एक बैठक बोलावली आहे। यात 11 नगरसेवक उपस्थित होते। बैठकीत धानोरकर गटानं बोलावलेली बैठक अवैध असल्याचं अडूर यांनी जाहीर केलंय। तसंच गटनेत्यालाच बैठक बोलावण्याचा अधिकार असल्याचे अडूर यांनी स्पष्ट केले आणि त्यामुळे धानोरकर यांच्या कार्यालयातील बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सर्वच नगरसेवकांवर काँग्रेस शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं गटनेते राजेश अडूर यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे धानोरकर गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। बाकायदा सभी के 27 नगरसेवक के घर में जाके पत्र देकर रिसीव्ड साइन भी लिया हूँ कि सभी के घर में ये विप पत्र जो गटनेता विप है ये जारी हो गया है 27 नगरसेवक को। और यहाँ पर आज 27 में से 10 नगरसेवक उपस्थित है और 11वीं जो हमारी नगरसेविका है संजीवनी वासेकर वो हॉस्पिटल में है। मेरे साथ में वीडियो कॉल पे बात भी हो चुकी है, हमारे ठहराव में मंजूर भी हो गया है। हमने वीडियो कॉल पे बात करके उनकी सहमति लेके मंजूर भी किया ठहराव। तो आज जो अनुपस्थित नगरसेवक है यहाँ पर 16 नगरसेवक उन पे व्हिप लागू हो चुका है। उन्होंने पार्टी का शिष्टभंग करके पार्टी में की मीटिंग में आज आए नहीं, तो यही अनुपस्थित की इनकी साइन जो है हमारे पास आज जो मंजूर की है, जिनकी साइन है और जो नहीं आए उनकी साइन नहीं है, वो पूरे मिलाकर हम विवाह एक्ट में उनके डिस्क्वालिफिकेशन का व्हिप जारी करने के लिए डिस्क्वालिफिकेशन का करने वाले हैं। आता पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधून वेगळ्या झालेल्या 20 खासदारांच्या गटानं अखेरीस विलीनीकरणाचा निर्णय घेतलाय। या 20 खासदारांच्या गटानं त्रिपुरामधल्या नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षात विलीनीकरणाचा निर्णय घेतलाय। नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ही केंद्रातील सत्ताधारी एनडीए मधीलच एक पक्ष आहे आणि त्यामुळे हे तृणमूलमधून फुटलेले खासदार आता एनडीएचाच भाग असतील। तसंच या खासदारांनी टीएमसी पक्ष आणि चिन्हावर मात्र कोणताही दावा केलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।